प्रेग्नन्सीमध्ये त्या महिलेला एकतर ती मॅटर्निटी लीव्हवर असते किंवा जरी ती घरी असेल तरी आजकाल मोबाईल बघणं म्हणजे इतकं एक ॲडिक्शन झालं आहे आणि त्याच वेळेला आपण एका ठिकाणी बसून असतो सो बरंच बरोबर. मोबाईल स्क्रोलिंग होतं. तर कुठेतरी याचा इफेक्ट पडतो का? जसं की तुम्ही ऑटिझम वगैरे बोलला तर कुठेतरी हे पण कारण आहे का की सतत मोबाईल बघितल्यामुळे सुद्धा बाळावर काहीतरी परिणाम होऊ शकतो? खरं पाहायचं म्हटलं तर आज मोबाईल हा म्हणजे जसं की पूर्वीच्या आपण मूलभूत गरजा म्हणतो ना, त्या मूलभूत गरजांमधला एक भाग आज हां, मोबाईल बनलेला आहे. हरकत नाही. सो ही जी काही टेक्नॉलॉजीचे डेव्हलपमेंट झालेले आहे, ती अपरिहार्य आहे. तिला आपण टाळू नाही शकत आहे. आणि आता जेव्हा डेव्हलपमेंट झाले, तर त्या कंडिशनमध्ये जर पाहिलं तर रेडिएशन्स जे पूर्वीच्या पद्धतीनं व्हायचे, ज्याचा की बॅड इम्पॅक्ट म्हटलं जायचं, आता तेवढा तो फारसा असा काही इम्पॅक्ट राहिलेला नाही आहे. आणि बरेचदा आपली बॉडी काही गोष्टींना अडॉप्ट करत असते. सो मोबाईलच्या उत्क्रांतीपासून आता आपल्या बॉडीनं त्याला अडॉप्ट केलेलं गेलेलं आहे. त्यामुळे असा फारसा इम्पॅक्ट मोबाईल स्क्रोलिंगचा होत नाही. ओके. बट हां. तुम्ही काय स्क्रोल करता, त्यातला कंटेंट काय, दॅट अगेन मॅटर्स. म्हणजे मी हे रेडिएशनच्या बाबतीत सांगितलं की तसा फारसा इम्पॅक्ट होत नाही. मी तर उलट म्हणेन की मोबाईल खरं तर आजच्या स्त्रीसाठी वरदान आहे. कारण पूर्वी गर्भसंस्कार करायचे म्हटले तर घरातून कुठेतरी बाहेर जाणं आलं. पूर्वीच्या काळी काही मिथ्स होते गर्भसंस्कारांबद्दलचे. ते मिथ्स म्हणजे काय, की आम्ही एखाद्या दिवसाचा गर्भसंस्कारांची कार्यशाळा केली म्हणजे आमचे गर्भसंस्कार झाले, किंवा मी एखादं पुस्तक वाचलं गर्भसंस्कारांवरचं म्हणजे गर्भसंस्कार झाले. पुस्तक हे तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन्स देतं आहे. दिलेल्या इन्फॉर्मेशनवरती जोपर्यंत तुम्ही रियाज करत नाही, 9 महिने डिलिव्हरीपर्यंत दररोज त्या गोष्टींची प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत तुम्हाला चेंज किंवा परिवर्तन मिळणार नाही आहे, त्याचे रिझल्ट्स तुम्हाला मिळणार नाही आहेत. सो एक दिवसाची कार्यशाळा किंवा पुस्तक हे सफिशियंट नाही आहे. आज मोबाईल फोन हातामध्ये आलेला आहे आणि डिजिटली गर्भसंस्कार घरातून बाहेर न पडता वर्किंग असतानासुद्धा आजच्या वर्किंग महिलांना खूप छान पद्धतीनं घर बसल्या बसल्या दररोज हे गर्भसंस्कार करता येतात. ती खूप छान ॲक्टिव्ह राहते, ती खूप छान एंगेज राहते, दररोज क्रिएटिव्हिटी करत राहते. शिवाय डिजिटल ट्रॅकर्समुळे तिचा जो काही कन्सिस्टन्सी आहे, तिचा जो बाळासाठी दिलेला वेळ आहे, तोही कुठेतरी मॉनिटर होतो आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन त्या आईला खूप चांगलं भेटतं. कारण ही आई जेव्हा स्वतःच्या बाळासाठी काहीतरी करते आणि ती जेव्हा ट्रॅक करते की लास्ट 1 मंथ मी या ॲक्टिव्हिटीज एवढ्या छान पद्धतीने केलेल्या आहेत, तर ॲटोमॅटिकली तिच्या भावनांमधला तो बदल तिच्यामध्ये आणि तिच्यासोबत तिच्या गर्भामध्ये वाढत असणाऱ्या बाळावरती सुद्धा खूप चांगला परिणाम करतो. सो मी म्हणेन की मोबाईल आजच्या गर्भवती महिलांसाठी वरदान आहे. कारण त्या डिजिटल मोबाईलमुळे तिला खूप छान पद्धतीनं स्वतःच्या बाळासाठी गर्भसंस्कार करता येतात. पूर्वी हे शक्य नव्हतं. बरोबर. विष्णू सर, आता जसं तुम्ही म्हणालात, की बाळाला आईचे इमोशन्स कळतात. तर या प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये जर आई रडली किंवा आई डिस्टर्ब असेल, काहीतरी झालं असेल, तर ते बाळाला कळतं? नक्कीच. जसं उदाहरण द्यायचं झालं, एखादा काहीतरी इन्सिडेंट झालेला आहे. आई पटकन घाबरली. हं. आता घाबरल्यानंतर काय होतं, की आपल्या बॉडी काय होते, कॉन्ट्रॅक्ट होते. हां. आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होते, त्यावेळेला बॉडी ब्लड सप्लाय थांबवते. ओके. आणि वारंवार जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्शन्स होतात, त्यावेळेला बाळाला नाळेच्या माध्यमातून, कारण बाळ जे आतमध्ये वाढतं, ते फक्त आणि फक्त त्याचा सोर्स एकच आहे, ती म्हणजे नाळ. हं. त्या नाळेच्या माध्यमातून होणारा रक्तप्रवाह रिस्ट्रिक्ट होतो आणि वारंवार जर हे रिस्ट्रिक्शन्स यायला लागले, तर त्याचा खूप विपरीत परिणाम बाळावरती झालेला आपल्याला बघायला मिळतो. किंबहुना ॲबॉर्शनसारख्या परिस्थितीला सुद्धा हो. सामोरे जावं लागतं.